किल्ले प्रतापगड 22 किलोमीटर आहे, राजभवन 5 किलोमीटर आहे आणि महाबळेश्वर 3 किलोमीटर आहे. वेंगा लेक पॉईंट इथे मागे सुंदर असं हिरवी झाडी दिसते, आपण दाखवू शकतो इकडे. तर अतिशय हिरवगार असं थंड वारा चालू आहे मस्तपैकी, सुंदर आहे. वेण्णा लेक जवळ आलेलो आपण आता. संध्याकाळचे किती वाजले? 6 वाजलेले. बघूया. बोटिंग चालवली जाते आणि बोटिंगचं जर डिपॉझिट म्हणायचं असेल तर 1000 रुपये. रोईंग बोट जर घ्यायची असेल अर्धा तासासाठी तर 400 आणि 1 तासासाठी 800 रुपये. पॅडल बोट घ्यायची असेल तर 600 रुपये 1 तासासाठी, 6 पर्सन इन्क्लुझिव्ह, म्हणजे 6 पर्सनसाठी. फॅमिली वाईज सेपरेट बोट मिळू शकते आणि इथे ती बोटिंग वगैरे चालते. सूर्यास्त होतोय, महाबळेश्वरचा सनसेट. दूध पावडर, मिल्क पावडर, नंतर शुगर, नेस्कॅफे अँड टी, टेटली टी. अच्छा ब्रँड, चांगला ब्रँड. इलेक्ट्रिक केटल आहे.
मित्रांनो, आपण आता महाबळेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि ह्या सुंदर ठिकाणी हिल स्टेशनवर आपण बघणार आहोत काही पॉईंट्स आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, काल नाशिकहून जवळजवळ पहाटे 4ला निघावं लागलं घरून. 5ला बस होती ठक्कर बाजारवरून आणि शिवशाही बस होती. डायरेक्ट बस महाबळेश्वरची नाशिकहून फक्त एकच आहे, पण ती येतेच याची गॅरंटी नाही. ती सकाळी 5:45ला असते, म्हणजे 5:45ला, आणि ती साधी बस असते. तर ती येईल नाही येईल याचा भरोसा नसल्यामुळे शिवशाहीनेच सकाळी 5 वाजता निघालो आणि पुण्याला पोहोचलो जवळजवळ 11 वाजता. ट्रॅफिक खूप लागली पुण्यामध्ये. पुन्हा जसं जवळ यायला लागलं तसं नारायणगावपासून पुढे. त्यानंतर पुढे पुण्याला स्वारगेटला बस बदलली, पुन्हा एक शिवशाही धरली महाबळेश्वरची डायरेक्ट, आणि 3 वाजता 11:30 ते 3:45 वाजता महाबळेश्वरला उतरवलं. त्यानंतर ह्या सुंदर अशा सुमनराज हॉटेल नावाच्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत आणि इथे सकाळचे आता 8 वाजलेले. सुंदर असा निसर्ग चारी बाजूला आहे. माझ्या बॅक साईडला डोंगर दिसत आहेत, जर दिसत असेल तर. असा हा सुंदर महाबळेश्वरची फर्स्ट मॉर्निंग आहे. बघूया पुढे काय दिवसभरात काय पाहायला.
तर मित्रांनो, आता आपण महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि इथे स्ट्रॉबेरीचं प्रोडक्शन्स वगैरे होतं. वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहोत. स्ट्रॉबेरीचे प्रॉडक्ट्स आणि इतर काही प्रॉडक्ट्स इथे छान बनवले जातात अशा पद्धतीने. आणि महाबळेश्वर इज अ लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ स्ट्रॉबेरी. सो हे बघूया आता. ₹250 मिलीलीटरची बाटली आहे, 198 रुपये. तर मित्रांनो, मॅप्रोचे सर्व प्रॉडक्ट्स पाहिल्यानंतर आपण इथे बिल बनवतो आणि मग इथून एक्झिट करतो. पण आपल्याला इकडे गार्डनकडे जायचं आहे. तर चला इकडे गार्डनकडे जाऊया. चालू. इकडे सुंदरसं असं मॅप्रोचं गार्डन आहे. रेस्टॉरंटसुद्धा आहे इकडे, रेस्टॉरंट आणि वॉशरूम. इकडे रेस्टॉरंट आहे, मॅप्रो गार्डनचं रेस्टॉरंट इथे आहे. डार्क चॉकलेट, बटरस्कॉच चॉकलेट, मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर सगळेच आईस्क्रीम. तर मित्रांनो, आता 324 रुपयाचे 2 स्कूप आईस्क्रीम हे असे घेतलेले आहेत. आणि इथे मस्त असं सुंदर असं मॅप्रो गार्डनमध्ये बसलेलो आहे. सुंदर निसर्ग आहे आजूबाजूला. सर्व हे पूर्ण असं रेस्टॉरंट आहे सर्व बाजूला. मॅप्रो गार्डन म्हणजे सुंदर असं एक हिल स्टेशनवरचं एक छानसं असं बघण्यासारखं लोकेशन आहे, स्पॉट आहे. आणि प्लस रेस्टॉरंटमध्ये छान छान असं आईस्क्रीम पण आहे, पिझ्झा, सँडविच जे काय तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे मिळू शकतं. जेवणाची गरज नाही दुपारी. असं हे सुंदर असं लोकेशन आहे. मागे पूर्ण व्हॅली आहे, मस्त वाटतं. महाबळेश्वरपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. महाबळेश्वरच्या बस स्टेशनवरून जर तुम्ही बस पकडली वाईची तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि याच्याजवळच मालाजचं पण एक प्रॉडक्टचं दुकान, मालाज प्रॉडक्टचं पण एक आहे. तिथेसुद्धा जायचं आहे थोड्या वेळ. तर मित्रांनो, तुम्हाला मॅप्रो या गार्डनचा अर्थ माहिती नसेल तर तो सांगू इच्छितो. मॅप्रो गार्डनचा अर्थ आहे MA म्हणजे महाबळेश्वर आणि PRO, MA PRO. PRO म्हणजे प्रॉडक्ट्स, म्हणजे महाबळेश्वरचे प्रॉडक्ट्स असं त्याचं मॅप्रो गार्डनचा एक शॉर्ट फॉर्म येतो. त्याचा पूर्ण अर्थ असा आहे महाबळेश्वर प्रॉडक्ट्स या कंपनीचे प्रॉडक्ट्स असं. बाकी या सुंदर सीन ते पाहतात. मंदिर पण आहे.
हा आहे पारसी पॉईंट. इथे सुद्धा अतिशय सुंदर असं व्हॅली दिसते, नंतर लेक पण दिसतोय आणि इथे सध्या सिमेंटचं कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे, त्यामुळे त्या पॉईंटवर तिकडे जाता येत नाही आपल्याला. सध्या इथूनच पाहावं लागतं. ते काम पूर्ण झाल्यावर इथे सुद्धा व्यवस्थित छान दिसेल पॉईंट. ते आता सध्या रेलिंग नाही, त्यामुळे सावधान राहावं लागतं खाली जे दिसतंय ते त्याप्रमाणे. बाकी सुंदर पॉईंट आहे. संध्याकाळचे 6 वाजत आले आणि आता आपण पाचगणीत आहोत. इथे एक बिझी मार्केट आहे महाबळेश्वरपेक्षा जास्त. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सनसेट होतो आहे. सकाळचे 8 वाजलेले आणि मी थोडंसं साईट सीइंगसाठी बाहेर फिरतो आहे. छान वाटतं आहे. हॉटेल माझ्या बॅक साईडला आहे, मागे हॉटेल सुमनराज म्हणून. अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे. इथे एक ओहोळ वाहतं पाण्याचं छानसं आणि नुकताच सनराईज झालेला आहे. शांती आहे, निसर्ग आहे समोर चारी बाजूला, त्यामुळे अतिशय सुंदर वाटते. तर मित्रांनो, हा असा छानसा ॲम्युजमेंट पार्क आहे आमच्या हॉटेल सुमनराजच्या जवळ, जिथे कार्स ऑपरेट होतात. लहान मुलं खेळू शकतात छानपैकी. इथे खूप काही खेळणी वगैरे आहेत. विशेषतः राईड्स जास्त आहेत, जसं माझं बॅक साईडला दिसतंय. आणि 200-300 रुपये रेट आहे त्याप्रमाणे. ॲम्युजमेंट पार्क, ATV ॲम्युजमेंट पार्क. तर मित्रांनो, महाबळेश्वरला या मार्चच्या महिन्यामध्ये सुद्धा गर्द असा निसर्ग दिसतोय. सुंदर झाडी दिसत आहेत बघा तुम्ही. इथे थंड हवा आहे, खूप काही थंड हवा आहे. आणि असं वाटतच नाही जसं नाशिक, पुणे, मुंबईला गरम होतं मार्च महिन्यात, तसं इथे इतकी थंड हवा आहे की असं वाटतं जणू काश्मीरला जाऊन. सुंदर. अक्षरशः मार्च महिन्यातही यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला स्वेटर घेऊन येणं मस्ट आहे. कारण बाहेर जेवढी थंडी त्याच्यापेक्षा मी जो हॉटेल तिथे आतमध्ये रूममध्ये जास्त थंडी वाजते. त्यामुळे स्वेटर मस्ट आहे. मार्च असो, एप्रिल असो, कोणताही महिना असो. बाकी साईट सीइंग तो तुम्ही बघताच आहे.
तर मित्रांनो, आता हे आपण वेण्णा लेक जवळ आलो आहोत आणि सकाळची वेळ असल्यामुळे सध्या बोटिंग बंद आहे. संध्याकाळी मात्र जबरदस्त इथे गर्दी असते आणि खूप प्रवासी जे विजिटर्स असतात ते इथे बोटिंगला येतात. इथे समोरच तिकीट काउंटर आहे. 400 रुपये अर्धा तास आणि 800 रुपये 1 तासाचे बोटिंग. वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग्स आहेत इथे. त्याप्रमाणे खाली जसं ह्या लेकमध्ये, वेण्णा लेकमध्ये दिसत आहेत त्याप्रमाणे पेडल बोट्स आहेत, ग्रुप फॅमिली बोट्स आहेत, सर्व प्रकारच्या बोट्स आहेत. 400 अर्धा तास आणि 800 1 तासासाठी हे बुकिंग ऑफिस आहे. आणि हे सुंदर झाडी तर आहेच, निसर्ग तर आहेच. काय झाडी, काय डोंगर, काय निसर्ग. महाबळेश्वर दर्शन बसने पहिला पॉईंट जो आहे ते स्ट्रॉबेरी गार्डन आहे आणि इथे 15 मिनटं थांबण्यासाठी फक्त वेळ आहे आणि इथे माहिती दिली जाते स्ट्रॉबेरीची कशी बनते ते. का पौधा 10 फीट 5 फीट का होना चाहिए. फिर भी आप लोगों के सामने जो दिख रहा स्ट्रॉबेरी का पौधा 5-6 इंच का होता है, इससे बड़ा होता नहीं है. और इसी पौधे को हम लोग सितंबर के एक पौधा 200-250 पीसेस 5 महीने में देता है. इसकी जो परवरिश, जैसे अपन छोटे बच्चे की परवरिश करते इसी हिसाब से इसकी परवरिश करना पड़ता है. रोजाना पानी, खाद, स्प्रे इसको हमेशा के लिए देना पड़ता है. जब ये फ्रूट निकलता है, ये फ्रूट के अंदर से विटामिन से खाने में खट्टा मीठा आता है. आंखों के लिए, दिमाग के लिए, हड्डियों के लिए बहुत बेहतरीन चीज़ है. इसलिए महाबलेश्वर में जितनी भी स्ट्रॉबेरी निकलती है वो हर घर के अंदर पहुंच जाती है. जैसे पूना, बॉम्बे, सूरत, अहमदाबाद, नवसारी सब तरफ स्ट्रॉबेरी पहुंच जाती है. यहाँ स्ट्रॉबेरी विद क्रीम बनता है. मिल्क क्रीम के अंदर स्ट्रॉबेरी आता है, आइसक्रीम आता है, क्रीम आता है, स्ट्रॉबेरी और क्रश, ऐसी 5 चीजें एक ही ग्लास में बना के कस्टमर को खिलाते. उसको बोला जाता है स्ट्रॉबेरी विद क्रीम. बहुत सारे आपके जैसे स्टूडेंट कस्टमर है आते यहाँ पर खाना चाहते हैं, उनको बढ़िया से बढ़िया बना के देते हैं. ये जो स्ट्रॉबेरी यहाँ से ज़्यादा निकलती है, मैप्रो में जाता है, मालास में जाता है, कैप्रोज में जाता है, बहुत सारी स्ट्रॉबेरी फैक्ट्री में जाता है. उसी फैक्ट्री में क्रशेज, जाम, चॉकलेट इसी स्ट्रॉबेरी से बनता है. खास करके ये स्ट्रॉबेरी का स्पेशल स्ट्रॉबेरी विथ क्रीम मैप्रो में भी बनाया जाता है. लेकिन फिर भी हम लोग से लेके जाते हैं तो थोड़ा महंगा देता है. लेकिन यहाँ पर हम लोग स्ट्रॉबेरी विथ क्रीम बढ़िया से बढ़िया बनाकर कस्टमर को देते हैं. बहुत सारे कस्टमर आते हैं यहाँ पर खाना चाहते हैं, उनको बढ़िया से बढ़िया बनाते हैं. वैसे स्ट्रॉबेरी विथ क्रीम जो बनता है ये 2 आदमी के अंदर, 3 आदमी के अंदर 1 गिलास ले लो, टेस्ट करो, अच्छा लेंगे तो और बनाएंगे. फिर भी आइए मेरे साथ में, बढ़िया से बढ़िया आपको अपने आपके सामने स्ट्रॉबेरी विथ क्रीम बना के खिलाता हूँ. आइए आप लोग. ऐसे यहाँ कितने गार्डन होंगे? ये देखो, ये पहले स्ट्रॉबेरी डालने का, बाद में उसके अंदर आइसक्रीम डालने का. आइसक्रीम स्पेशल बना के देता हूँ मैं आपको. अच्छा स्पेशल. ये आइसक्रीम आता है, मेरी लाइक स्ट्रॉबेरी आइसक्रीम. ये स्ट्रॉबेरी आइसक्रीम. हाँ, अच्छा. ये स्ट्रॉबेरी डालने के बाद में उसके अंदर वापस क्रीम. इतनी सारी क्रीम खाएंगे तो इसमें है तो 4. अरे होना ग्लास बनता है. ये देखो चम्मच. वो नहीं. हाँ. आता आपण सेकंड पॉईंटवर आलो आहोत, ज्याला जुनं श्री क्षेत्र महाबळेश्वर म्हणतात. अशा या मंदिराच्या परिसरात आलो होतो आणि ते मंदिर बघूयात महाबळेश्वर दर्शन बसने.
मित्रांनो, आपण आता आलो आहोत कृष्णाई टेम्पल या ठिकाणी. महाबळेश्वर मंदिरापासून हे पायवाटेने थोडं आतल्या बाजूला आहे आणि प्राचीन दगडामध्ये हे कोरलेलं दिसते, बनवलेलं आहे. मित्रांनो, महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरी आलीच. स्ट्रॉबेरीची शेती इथे भरपूर आहे, भरपूर प्रमाणात आहे आणि माझ्या मागेसुद्धा आता स्ट्रॉबेरीचं फार्म आहे, शेती आहे आणि हे कृष्णाई टेम्पलच्या जवळच आहे. छान आहे. मित्रांनो, आपण आता इको पॉइंटला आलेलो आहे आणि इथेच पुढे आर्थर इथे आवाज पडून दाखवतात लोक. खरंच इको येतो, जोरात ओरडलं. आणि बघा व्हॅली. तर मित्रांनो, हा आहे मालकम पॉईंट. इथे बरेच पॉईंट्स आहेत, त्यातला हा एक सुंदर असा बॅकग्राऊंडचा मालकम पॉईंट. आणि मालकम पॉईंट व्ह्यूज फ्रॉम पॉईंट आर्थर सीट, तोरानागड, प्रतापगड, सावित्री व्हॅली. म्हणजे जेव्हा वातावरण चांगलं असेल, क्लिअर असेल स्काय, तेव्हा इथले एवढे 4 पॉईंट्स जे आहेत, आर्थर सीट पॉईंट, तोरणागड, फोर्ट प्रतापगड आणि सावित्री व्हॅली, हे क्लिअरली दिसू शकतात. लोक तिथपर्यंत गेले. Seat point. Sir Arthur used to sit here and stare at the Savitri River in which his wife and child had drowned. Arthur's Seat is famous for floating of light objects in air. View from Point Savitri Point, Castle Rock Point. आर्थर सीट जबरदस्त व्यू आहे. एल्फिन्स्टन पॉइंट, लास्ट पॉइंट महाबळेश्वर दर्शन बसचं. सनसेट पॉइंट.